रामकृष्ण हरी. सज्जन हो, आपण कार्तिकी वारीच्या निमित्ताने माऊलींचं वर्णन करणारा महात्म्य सांगणारे व्हिडिओ करत आहोत. आजचा भाग 3 आहे. संत एकनाथ महाराजांचा अभंग आहे. एकनाथ महाराज त्यांनी माऊलींचं जेवढ्या बहरदार प्रमाणात वर्णन केलेलं आहे असं कोणीही वर्णन केलेलं नाही. त्यांचा एक अभंग तर असा प्रसिद्ध आहे. कैवल्याचा पुतळा प्रगटला भोतळा, चैतन्याचा जेव्हाळा ज्ञानोबा माझा, साधकांचा मायबाप दर्शने हरिताप, सर्वाभूते सुखरूप ज्ञानोबा माझा. अभंग मोठा आहे, त्याचा एक स्वतंत्र व्हिडिओ होईल, ते केव्हा तरी बघूया. आजचा जो आपला अभंग आहे तो आहे माऊलींचं वर्णन करणारा अभंग आणि एकनाथ महाराजांचाच आहे. कृपाळो बोधार माझा ज्ञानेश्वर, कृपाळो बोधार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार, न पाहे याते कोळाचा विचार, न पाहे याते कोळाचा विचार. नाथ महाराज म्हणतात माऊली कशी आहे? कृपाळू आहे. आणि माऊली असते ती कृपाळूच असते. तिचं वात्सल्य प्रेम माऊलीचं आपल्या मुलावर असतं. तसं या माऊलीचं म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊलींचं असंच वात्सल्य प्रेम आपल्या भक्तावर आहेत आणि म्हणून कृपाळू असं म्हटलं आहे. हा जो ळू आहे ना भाषेमध्ये तो मारा गमतीदार आहे बघा. कृपाळू, दयाळू, मायाळू, झोपाळू, लाजाळू इतके ळू आहेत ना, त्याच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ होईल. तर माऊली त्यातला ळू कोणता आहे? कृपाळू. कृपाळू आहेत. कृपा करते माऊली. कोणावर कृपा करते ते पुढे विषय आलेलाच आहे. दुसरं लक्षण सांगितलेलं आहे उदार. कृपाळू उदार. काही माणसं कृपाळू असतात, त्यांना माया येते पण उदार नसतात. 10 रुपये द्या म्हटलं की नाही म्हणतात. मग आम्ही बायकोला विचारून सांगतो, बाई असेल तर मग नवऱ्याला विचारून सांगावं लागेल. कृपाळू आहे, दया आहे त्याला, पण उदार नसते. तर माऊली दोन्ही लक्षणांनी युक्त आहेत. कृपाळू उदार. कोणाची ही माऊली? माझा ज्ञानेश्वर. माझा शब्द फार महत्त्वाचा आहे. स्वामी विवेकानंदाने शिकागोला जेव्हा धर्मपरिषद गाजवली ना, तेव्हा हा शब्द पहिला वापरला. माझे बंधू आणि भगिनींनो. तर माझ्या बंधू आणि भगिनींनो इतकी जादू झाली त्या शब्दाची, सगळी सभा जिंकल्या गेली. माझा शब्द फार महत्त्वाचा आहे. हा माझा आहे म्हणजे हा जिव्हाळा दाखवतो, प्रेम दाखवतो. हा माझा ज्ञानेश्वर आहे. एकनाथ महाराज म्हणतात तो कृपाळू आहे, उदार आहे. आणि म्हणून मी त्यांना नमस्कार करतो आहे. आणि तो नमस्कार केव्हा तरी नव्हे, तया नमस्कार वारंवार, न पाहे याते कोळाचा विचार. वारंवार नमस्कार कोण करतो? आवडीचा माणूस असेल आणि खास आपला जीवलग जीवस्य कंठस्य असेल ना, त्याला वारंवार मनुष्य नमस्कार करतो. काही लोकांना 2-4 आठवडे, महिनाभर, 2 महिने नमस्कार करतात, नंतर बंद होतात. का? आपलं त्याचं नाही जमत. आता आपण रामरामसुद्धा करीत नाही, त्याला तरी बिघडतात. जवळून जातात तरी तिकडं तोंड करून जातात. 36च्या आकड्यासारखं. पहिले 63 होते, आता 36 झाले. तेव्हा तसंही ते होत नाही. तर माझा नमस्कार माऊलीला वारंवार आहे. का? तर ते त्यांच्यात भेदभाव नाही. न पाहे याते. ते जात पाहत नाही कोणत्या जातीचा आहे आणि कोणत्या कुळातला आहे. कोळाचा विचार. भक्त करुणा कर ज्ञानाबाये, न पाहे याते कोळाचा विचार. भक्त करुणा कर ज्ञानाबाई.
ही ज्ञानाबाई कशी आहे तर भक्तावर करुणा करते, करुणा, दया, प्रेम. तर भक्तावर करते असं पुन्हा इथे विशेषण घातलेलं आहे. म्हणजे इतरावर नाही का, वर तर म्हटलेलं आहे की ते उदार आहेत, मग ते याची कुळ पाहत नाही, आणि तर भक्तावर कृपा करते. आणि अभक्त असतील तर हां, अभक्त आहेत ना, अभक्तान रुचे संत संग असं म्हटलंय. खापरा परेस काय करी, परीस लोखंडाला सुवर्ण करतो, पण खापराला नाही करीत. तसं जे अयोग्य असतात ना, त्यांना स्पर्श करून किंवा कृपा करून काही उपयोग होत नाही. तेव्हा भक्तावर करुणा केली की मग मात्र ती सफलित होते, फलदायक ठरते. भक्त करुणा कर ज्ञानाबाये, न पाहे याती कोळाचा विचार. तो भक्त असेल, प्रेम असेल ना, त्यालाच उपदेश सफलित होतो. आणि मग असा जर भलत्या भावनेने जरी तो गेला तरी तो मायाळू कृपाळू माऊली त्याच्यावर उपदेश करते. भलतिया भावे शरण जाता भेटी, माऊलींच्या भेटीला गेला पाहिजे आणि शरण गेला पाहिजे. शरण जाणं म्हणजे काय, त्याला समोरच्या व्यक्तीला मानतो माणूस आणि मग शरण जातो. अशांना उपदेश केला की तो सफलित होत असतो. आणि मग त्या उपदेशाने त्याला काय होतं, काय फळ मिळतं. पाडे तसे तुटी जन्म व्याधे, पाडी तसे तुटी जन्म व्याधे, न पाहे याती कोळाचा विचार. पाडी तसे तुटी जन्म व्याधी, जन्म मृत्यूचं दुःखच मिटून टाकतात. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, इह संसारे खलो दुस्तारे, पाहे मुरारे कृपया पारे, भज गोविंदम मूढमते. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. शंकराचार्यांचं स्तोत्र आहे. तेव्हा जन्मव्याधी जन्ममरणाचं दुःखच माऊली नाहीसं करते. आणि शेवटच्या चरणात एकनाथ महाराज म्हणतात, ज्ञानाबाई माझे अनाथाची माय. मी अनाथ आहे, आता नाथ आणि पुन्हा अनाथ कसं काय, ही नम्रता आहे त्यांची. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे, न पाहे याती कोळाचा विचार. एकनाथ महाराज म्हणतात, म्हणून माऊलींचे पाय मी वंदन करतो आहे. अशा प्रकारची जी माऊलीची कृपाळूपणा, उदारपणा, आणि भलत्या भावाने जरी तो भाविक शरण गेला भक्त, तरी त्याच्यावर कृपा करून त्याचं जन्म मरणाचं दुःख नाहीसं करतं. जन्म मृत्यू संपला की बाकी सगळे दुःख संपतात. कारण जन्म आणि मरण या दोन गोष्टीत मनुष्य अटकलेला असतो आणि त्यामुळे दुःख होत असतं. म्हणजे मुले कुठारण न्यायाप्रमाणे मुळातच दुःख नाहीसं केलं की बाकीचं सगळं दुःख नाहीसं होतं. असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा, आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.